मिळवावी यासाठी प्रयत्न करतो. काँग्रेस मात्र ठाम आहे, उमेदवार देखील त्यांनीच आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सन्माननीय अजितदादांच्या निर्णयानंतर सुनेत्रा ताईंची उमेदवारी आज त्यांच्या पक्षाकडून होते. अनेक संकेत, साधारण संकेत आपल्याकडे असतात की एखाद्या नेत्याच्या निर्णयानंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी. आमची मनापासूनची भावना आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि सुनेत्रा ताईंना विधानसभेमध्ये बिनविरोध निवडून द्यावं. आता काँग्रेस पक्षानं काय करावं हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. सातत्यानं संस्कृती शिकवणारा हा पक्ष, सातत्यानं दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेताना आपण सगळेजण पाहतो. तर मला खात्री आहे की सुनेत्रा वहिनी बिनविरोध होती अशा पद्धतीची परिस्थिती आज दिसते. काँग्रेस पक्षही मला वाटतं याच्यामध्ये सहभागी होईल आणि सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून देण्यामध्ये योगदान देईल. जरी नाही झालं तरी सुद्धा सुनेत्राताई आमदार होण्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण नाही. औरंगाबाद पण तीच परिस्थिती आहे. कर्डिलेंच्या पोरांच्या विरोधात तनपुरे जे आहेत ते ठाण मारून आहेत. आज फॉर्म भरण्याची त्यांची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी बिनविरोधची जी आहे ती प्रोसेस सुरू आहे. मी आता भारतीय जनता पक्षाने मी आत्ताच सांगितलं की साधारण संकेत असतात की एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची परिस्थिती असते. पण ठीक आहे, शेवटी लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. त्यावेळी आपला निर्णय घेण्यासाठी प्रत्येकजण सक्षम असतो. पण आमची भावना साधारण हीच आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. सर, अंजनगावमध्ये ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला त्यामध्ये आपण मध्यस्थीनं तो तोडगा काढला. काँग्रेसचे शहराध्यक्षांची निवडणूक पार पडते, मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी प्रणिती शिंदेना शहराध्यक्ष करावं. समस्या आहे का ती काय? नाही. आता राष्ट्रीय नेत्याला आता तुम्ही कुठं कुठं आणणार आहे मला माहिती नाही. तिकडं त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचा विचार करतात आणि त्यांना तुम्ही आता शहराच्या अध्यक्षपदी आणून बसवताय. आता हे कसं गणित मला कळत नाही आहे. पण ठीक आहे, शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यांनी अध्यक्ष व्हावं तर त्यांनी विचार करावा. प्रदेशाकडे असं पण भावना व्यक्त करायला कार्यकर्ते कोण आहेत याचाही विचार करावा.